सगळं म्हणजे शिकवलं? सगळं म्हणजे भात बनवायला, कालवण हो. बनवायला, भाजी बनवायला असं थोडं थोडं शिकवलं होतं. आणि दुसरे काय पदार्थ आहेत ते मी शेजाऱ्यांच्याकडे जाऊन वगैरे शिकायचे. धडपड. धडपडीचे दिवस आहेत की नाही हे? हो हो की नाही? हो हो. तेल तापलेलं आहे. आता तेलात काय घालूया? अगोदर कांदा टाकूया आपण. द्या. आता कांदा शिजला, आता टोमॅटो टाकू. टोमॅटो घालायचं का? हा. बरं, हे सगळं करताना स्वतःची तब्येत सांभाळता का नाही? हो, सांभाळते ना. काय काळजी घेता? अशी एवढी काय काळजी नाही. मग काय सांभाळते? काय असेल घरात ते खायचं आणि काय झालं तर दवाखान्यात जायचं. काय जगा वेगळं सांगताय. आता काय घालायचं याच्यात? आता मिरची, आलं लसूण पेस्ट. घ्या. मिरची. आता मिरची टाक. मिरची कमी घातलीत का थोडी? आपला आगरी कोळी मसाला टाकायचा ना. हा, त्याच्यात आपण कसर भरून काढू. हा. तुमच्याकडे काही व्हेज मध्ये चांगलं करत नाहीत का? हो, करतात ना. व्हेज पण पाहिजे. आमच्या माझा उपवास असतो, गुरुवार असतो उपवास. परत आमच्या भाग्यश्रीचा आणि 2 सुनांचा. सारखं तुमच्या तोंडी त्या भाग्यश्रीचं नाव आहे. काहीतरी तुमचं त्या छोट्या सुनेचं एक जरा गॅटमॅट आहे. ती मोठी सून रागवेल बरं का आज. नाही नाही, दोघींचा पण सोमवार, मंगळवार आणि गुरुवार उपवास असतोय. मोठ्या सुनेचं नाव काय? सोनिया. आता थोडा वेळ तिचंही नाव घ्या आधेमध्ये. हो. काही वाटलं नाही वाटलं तरी घ्या. नाही नाही, ती दिवसभर माझ्याच बरोबर असते. अच्छा. हा. आणि ही भाग्यश्री आहे ना, ती मेकअपचे क्लास घेते ना, म्हणून ती बाहेर असते जराशी. जिचं तुम्हाला कौतुक आहे. असं नाही हो, काय असं. आता काय हळद घालायची? हा, हळद टाका. आता आपण कढीपत्ता टाकलाच नाही. बरं, आल्यापासून ते विक्रांत, त्या सुनबाई, ते मोठा मुलगा आणि मोठी, काही तुमच्या आहोंविषयी सांगा ना. त्यांचं नाव काय आहे? त्यांचं नाव पांडुरंग मुंबईकर आहे. खरं म्हणजे मी माझं लग्न झालं ना, तेव्हा पण त्यांनी मला बहुतेक पदार्थ बनवायला शिकवलेत. पांडुरंगरावांनी शिकवले? हो, चिकन, मटन, असं एवढं खास नसत मला कालवण बनवताना येत. सगळं त्यानेच बनवायला शिकवलं मला. बर, कसे आहेत स्वभावानी तुमचे आहो? मस्त एकदम चांगले आहेत ना? तुम्ही त्यांना काय म्हणता? आहोच. आहो. म्हणजे आमच्या इथे ओ हाक मारतात आणि आमची भाग्यश्री आहे ते तुमच्या तोंडी सारखं त्या धाकट्या सुनेचं ना. तुम्हाला सांगतो, ती मोठी सून घरात घ्यायची नाही तुम्हाला हा एपिसोड पाहिल्यावर. तिला असं वाटेल सासूबाईंनी आपल्याला उन्हात ठेवलंय. नाही नाही, ती तशी काय नाही, ती रागवणारी वगैरे काय नाही. तिला पण माझं कौतुक आहे. तिला आहेच, तुम्हाला नाही. हे मी कठीण आहे तुमचं नलिनी मॅडम. पुढे काय घालायचंय? मसाला घालूया. आगरी कोळी मसाला घरी केलाय ना? हा, आमचा घरगुती मसाला आहे. वा, काय सुगंध आहे. हा किती घालायचा आहे? थोडासा अजून. बस बस बस. हा, आता काय? आता आपण कालवं टाकूया. कालवं घ्या. कालवा मसाला आहे ना, त्याच्यात पाणी लागलं तर टाकायचं थोडंसं. पाणी लागेल थोडं? थोडंसं पाणी. बघा. हा, बस. वा 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 वा. आता काय घालायचं राहिले? आता मीठ टाकायचं आहे. बस बस बस. ठेवा झाकण. वाफेवरती आपला कालवा मसाला तयार होईल. अप्रतिम रेसिपी आहे. नलिनी मुंबईकर यांनी आपल्यासाठी खास कोळी स्पेशल अप्रतिम असा पदार्थ केलेला आहे, ज्याचं नाव आहे कालवा मसाला. जरा वाफ येईपर्यंत आम्ही वाट बघतो. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. कालवा मसाला. 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: कालवं 1 वाटी, बारीक चिरलेला कांदा 1 वाटी, बारीक चिरलेला टोमॅटो 1 वाटी, कोथिंबीर आवडीनुसार, बारीक चिरलेली हिरवी मिरची 1 चमचा, आलं लसूण पेस्ट 1 चमचा, आगरी कोळी मसाला 2 चमचे, कढीपत्ता 5 ते 7 पानं, लिंबू अर्धा लिंबाचा रस, हळद अर्धा चमचा, मीठ चवीनुसार. कृती: प्रथम कढईत कालवं बुडतील एवढं पाणी घालून कालवं घालून उकडून घ्या आणि एका बाउलमध्ये काढून घ्या. आता एका पॅन मध्ये तेल घाला. त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्या. नंतर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून परतून घ्या. आता त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट घालून पुन्हा परतून घ्या. नंतर हळद, कढीपत्ता घालून परतून घ्या. आता त्यात आगरी कोळी मसाला घालून मिश्रण एकजीव करून घ्या. कालवं आणि थोडं पाणी घालून एकत्र करून परतून घ्या.
शेवटी मीठ आणि कोथिंबीर घाला आणि झाकण लावून शिजवून घ्या. कालवं मसाला तयार. नलिनी ताई, आम्ही आता एक छान पदार्थ पाहिला, आता दुसरा पदार्थ आम्हाला बघायचा आहे. त्याचं नाव काय? त्याचं नाव आहे मुशीचं फूस. माझं तर सगळं डोक्यावरच चाललंय. मुशीचं फूस. अंड्याची भुर्जी बनवतात ते, हा, तसं मुशीचं फूस बनवायचं आहे. मुशी काय आहे? बेबी शार्क. हे चिडवत नाही येत ना तुम्ही? मला नाव आहे ना हे हो हो. मुशीचं फूस. लागणारं साहित्य काय ते आम्हाला सांगा. हे मी मुशी सोलून घेतली हा. आणि धुवून घेतली. बर. कांदा, टॅमॅटो, कोथिंबीर, ओलं खोबरं, आमसुलं, कढीपत्ता, हळद, मिरची, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट आणि मीठ. चला, पहिल्यांदा काय करायचं आता सांगा. पहिल्यांदा ही मुशी उकडून घेऊया आपण पाण्यात. जशी आपण मगाशी कालवा उकळून घेतली. कालवं उकडून घेतले होते. मग कढई लागेल ना. हो हो. आधी गॅस लावतो. पाणी. हा, पाणी होता. आता मला एक सांगा, पाणी उकळेपर्यंत व्यवसाय सांभाळायचा, घर ट्रॅकवर ठेवायचं म्हणजे कुणाचा तरी धाक पाहिजे. मग धाकवाला मॅन कोण आहे घरामध्ये? धाकवाली व्यक्ती कोण आहे घरातली? धाकवाली व्यक्ती होत्या सासूबाई, पण आताच वारल्यात. 2 महिने झालेत फक्त. हा. हो, सासूबाई आणि तुमचा आतापर्यंतचा सहवास होता. हो हो. तुम्ही 19व्या वर्षी लग्न करून आलात. हो म्हणजे बराच आईपेक्षा जास्त सहवास हो. तुम्हाला सासूबाईंचा आई मिळाला. तर काय अगोदरच गेलेली होती. हो ना. हा. मग सासूबाईंच्या काही आठवणी हो, सासूबाईंच्या बऱ्याच आठवणी आहेत. एखादी सांगा ना आम्हाला. हा, मी सांगते. अगोदर आपण मुशी. हो, टाका पाण्यात. हा. तुम्ही क्लिअर आहात, पण हे फार बरं आहे. सॉर्टेड. मीठ आणि हळद टाकून घेऊया. तेही टाका. हा घ्या चमचा. अजून काही? आता झाकण ठेवा. ठेवतो. हा, तर विषय चालू होता की आईपेक्षा जास्त सहवास तुम्हाला सासूबाईंचा हो, मिळाला. हो. तुम्ही त्यांना काय म्हणायचात? आईच बोलायचे, हम्म. कारण माझी आई नव्हती ना, म्हणून मी त्यांना आईच बोलायचे. हे मुशी पण आहे ना, ती सोलायला म्हणजे मुशी सोलायचं म्हणजे काय साध्या सुध्याचं काम नाही. हम्म. ते आमच्या कोली बायकांनाच सोलताना येते. ती मुशी सोलायची पण आमच्या सासूबाईने म्हणजे आईनेच शिकवली होती. हम्म. ती मुशी कशी सोलायची. आणि आम्ही पहिली मच्छी विकायला जायचे ना, तेव्हा ही मुशी आहे ना, ती सर्वांना आवडते, कारण ह्याच्यात काटा नाही. ती मग मुशी सोलून द्यायला लागते, तरच घेतात, नाही तर घेत नाही. मग सोलून द्यायला लागते. मग त्याच्या खाली वेल जातोय. मग मच्छी विकून झाली काय मग घरी यायचं. आणि मग आई आमची तसे चांगले होते, म्हणजे कसं मी विकून येईपर्यंत काम वगैरे आटपून ठेवायचं सगळं. मला जेवणाचं ताट यायचं पुढ्यात. वा 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 वा. चला आता काढून घेऊया. आता शिजलेली आहे मुशी. हा, आता आपण काढून घेऊया. मी हे खात नसल्यामुळे मला हे सगळंच खूप नवीन आहे. करतानाही पहिल्यांदाच पाहतोय. व्हेज एकदम. एकदम व्हेज. जाम व्हेज. जाम व्हेज. चला पुढे काय करूया? हे थंड होईपर्यंत आपण तवा ठेवूया बर. आणि कांदा वगैरे शिजत ठेवूया. चला, तुम्ही म्हणाल तसं. तेल लागेल ना? टाकायला. हो हो.